जय गुरुदेव. तपश्चर्या योग कठीण, न साधे संसारी राहून, त्या कारणे सेवावे वन, योग सिद्धी होय. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या ग्रंथातून तपश्चर्याचा मार्ग सांगतात. मानवी मनाचा कल आणि योग साधनेच्या मार्गातील वास्तव दर्शवणारी ही प्रस्तुत ओवी आहे. या ओवीचा आध्यात्मिक अर्थ, संताच्या मनातला भाव, संताच्या अनुभूतीचं रहस्य, संताच्या अनुभूतीतून आलेलं विज्ञान आपण पाहूया. तपश्चर्या म्हणजे केवळ शरीराला त्रास देणे नव्हे, तर इंद्रियावर नियंत्रण असणं म्हणजे तप. डोळ्यानं भगवंत पाहावा, कानानं भगवंताचे गुणगान ऐकावेत, मुखानं भगवंताचे अभंग गावेत, जिभेनं प्रसाद खावा, हातानं सत्कार्य करावं, पायानं सन्मार्गावर चालावं. सर्व इंद्रिय जे विषयात गुंतलेले आहेत त्या इंद्रियांना नियंत्रित करून त्या इंद्रियाला अंतर्मुख करणं, परमेश्वराकडे वळवणं म्हणजे तप आहे. दिवसभर उपवास केला आणि मन जेवणात राहिलं तर तो तप होणार नाही. ब्रह्मचर्याचा वेश धारण केला, मन स्त्रीमध्ये गेलं तर ते ब्रह्मचर्य होणार नाही. इंद्रियावर ताबा म्हणजे तप. योग, पतंजलीचा योग सूत्रामध्ये पहिलं सूत्र आहे योग चित्तवृत्ती निरोधाहा. म्हणजे योग या शब्दाचा सरळ अर्थ आहे जोडणे. जीवाला शिवाशी जोडणे, भक्ताला देवाशी जोडणे, शिष्याला गुरुशी जोडणे. मनाच्या ज्या वृत्ती चंचल आहेत, विषयात पंचविषयात धावणाऱ्या आहेत, त्या वृत्तीला वळवून परमात्म्याशी एक रूप करणं म्हणजे योग आहे. माऊली म्हणतात हा योग कठीण आहे. हा मार्ग अत्यंत दुर्गम आहे, कारण मानवी मन स्वभावता बाहेरमुख आहे, बाहेरच्या जगात रमणार आहे. हे मन भगवंताचं रूप पाहण्यात लागत नाही. या मनाला चित्रपट पाहावं वाटतो, सिरियल पाहावं वाटतात नेत्राच्या माध्यमातून. कानाला भगवत गीत, संताचे प्रवचन, संताची वाणी ऐकावं वाटत नाही. सिनेमाचे गाणे आवडतात. मुखाला भगवंताला अर्पित केलेला प्रसाद आवडत नाही. हॉटेल धाब्यावर जावं असं मन म्हणतं. मुखानं शिव शिव म्हणण्याऐवजी शिवा देण्यामध्ये धन्यता मानतं. हातानं लोकांचं वाईट करण्यामध्ये कृतार्थता मानतं. असं हे मन बहिर्मुख आहे. त्याला अंतर्मुख करण्याची प्रक्रिया खडतर प्रक्रिया आहे. म्हणून माऊली म्हणतात तपश्चर्या योग कठीण. पुढं म्हणतात न साधे संसारी राहून. संसारात प्रपंचात राहताना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या, मोह, माया, राग, लोभ, मान, अपमान, सुख, दुःख यांचा सामना करावा लागतो. न साधे म्हणजे संसारिक विषयामध्ये अडकलेलं मन हे सतत अस्थिर असतं, अशांत असतं. हे करू का ते करू, हे भोगू का ते भोगू, काय करू
या विचारामध्ये सतत धावत असतं. अशा मनाला स्थिर करून योग साधने संसारात राहून कठीण आहे. कारण संसारातली आसक्ती, हे शरीर माझं आहे, हे घर माझं आहे, हे शेत माझं आहे, हे मुले माझे आहेत, ही आसक्ती साधनेतील सर्वात मोठा अडथळा आहे. पुढं माऊली म्हणतात, त्या कारणे सेवावे मन. म्हणजे या कारणामुळं, या आसक्तीच्या कारणामुळं इथं आम्ही भगवंताचं नाम घेऊ शकत नाही. भगवंताच्या पूजेला बसला की दूधवाला हाक मारतो, पेपरवाला हाक मारतो, घरातून गृहमंत्र्याची हाक येते. या संसारातल्या व्यग्रतेमुळे पूजा होत नाही, जप होत नाही, ध्यान होत नाही. सेवावे वन याचा अर्थ केवळ जंगलात जाणे नाही, तर इष्टलिंग पूजा करण्यासाठी, जप करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी एकांत हवा. तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्व खोल्या बांधता, पण पूजेसाठी सेपरेट खोली बांधता का देवाला एका देवळीत ठेवता? काय करता तुम्ही? हा विचार आहे. तर पूजा करण्यासाठी, जप करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी एकांत असलेली जागा, जिथं विषय वासना, बाह्य गोंधळ नाही, मन अंतर्मुख होण्यासाठी वातावरण मिळते, अशा निवृत्तीच्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. कपिलधारचं ठिकाण एकांतवास, त्या ठिकाणी माऊलीने तप केला, त्या ठिकाणी साधना केली, त्या ठिकाणी परमरहस्य ग्रंथ लिहिला. आपल्या अनुभूतीतून सांगतात माऊली, एकांतामध्ये मला स्वस्वरूपाची प्राप्ती झाली, एकांतामध्ये मला आनंद स्वरूपाची प्राप्ती झाली, जिथं बाह्य जगाचा गोंधळ नव्हता, की माझं मन त्या एकांतामध्ये परमशिवाशी एकरूप झालं. या अनुभूतीतून माऊली सांगतात, त्या कारणे सेवावे मन, योग सिद्धी होय. मग योग अभ्यासाने जी आत्मसाक्षात्काराशी, भक्ताला ईश्वराशी एकरूपता होण्याची अवस्था होते, ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी साधकाला संसारिक कोलाहलातून मुक्त होऊन एकांतात जावे लागेल आणि अंतर्मुख व्हावे लागेल. तेव्हा खऱ्या अर्थाने जीवाचा शिवाशी योग होईल, भक्ताचा देवाशी योग होईल, शिष्याचा गुरुशी योग होईल. या ओवीचा मूळ भाव निवृत्ती आहे. आमची सतत विषयामध्ये मनाची प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला विषयातून काढून परमेश्वराकडे घेऊन जाणं. संसारात राहून आपण अज्ञानामुळं स्वतःला देह समजतो आणि बाहेरच्या जगात सुख शोधतो. ही ओवी आपल्याला सांगते, जोपर्यंत मन बाहेर धावतं तोपर्यंत तुम्हाला मानसिक शांती, आध्यात्मिक शांती, योग सिद्धी शक्य नाही. कारण बाहेरच्या वस्तूमधून मिळणारं सुख हे क्षणिक सुख आहे. संसार म्हणजे काय हो? देहात्म बुद्धी हाच संसार आहे. मी देह आहे या भावनेतून तुम्ही जे मी माझे मध्ये अडकला आहात, ती अवस्था तुमची म्हणजे संसार आहे. वन म्हणजे काय? चित्ताची एकाग्र अवस्था. सत्य काय, असत्य काय, क्षणिक काय, शाश्वत काय, याचा विचार ज्या ठिकाणी केला जातो ते वन म्हणजे एकाग्र चित्ताची, एकांताची अवस्था, अंतर्मुख होण्याची अवस्था. साधक ज्यावेळी संताच्या संगतीत जातो, सद्गुरूच्या संगतीत जातो, सद्गुरूच्या
सानिध्यात जातो, गुरु उपदेशानं आसक्तीचा त्याग करतो, तेव्हा त्याचं चित्त शुद्ध होतं आणि त्याला योग साध्य होतो. ही ओवी सांगते 24 तासातला एखादा तास तर तुम्ही एखाद्या खोलीत बसा. 1 तास शक्य नसेल तर अर्धा तास बसा. अर्धा तास शक्य नसेल 10 मिनिट तरी शांत बसा. इष्टलिंग पूजा करा, जप करा, थोडा वेळ निर्विचार अवस्थेत ध्यान करा आणि या एकांताची अनुभूती घ्या. आपल्याला प्रश्न पडेल, या आधुनिक जीवनामध्ये प्रत्यक्ष वनामध्ये जाणं कसं शक्य आहे? संसाराचा त्याग करणं कसं शक्य आहे? आमच्यावर इतक्या जबाबदाऱ्या आहेत, संसार चालवायचा आहे, प्रपंच करायचा आहे, त्याकरिता आम्हाला व्यापार करावा लागणार आहे, नोकरी करावी लागणार आहे, मुलांचे फीस भरायचे आहेत, घर चालवायचं आहे, वृद्धांच्या दवाखान्याचा खर्च भागवायचा आहे. मग आम्ही संसारात राहून हा एकांतवास, माऊलीने जो तप केला, तो तप करण्यासाठी आपल्याला काही रस्ता आहे की नाही असा विचार केला. असा विचार जरी मनात आला तरी आपल्याला मार्ग सापडू शकतो. वनात जाण्याचा खरा अर्थ आहे एकांत. आपल्या मनाचा गोंधळ शांत करण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिट, अर्धा तास, 1 तास वेळ काढा. स्नान करा, शांतपणे सद्गुरुनाथाने सांगितल्याप्रमाणे इष्टलिंग पूजा करा. तेवढ्या काळामध्ये तुम्हाला जर सकाळी गोंधळ वाटत असेल तर तुम्ही पहाटे उठा. सर्व झोपलेले असताना 4ला उठा. शांतपणे इष्टलिंग पूजा करा, तीर्थ प्रसाद घ्या, जप करा आणि 5 मिनिट त्या इष्टलिंगाकडं लक्ष ठेवून पहा. मनामध्ये कुठलाही विचार येऊ देऊ नका. हा एकांत, हे ध्यान, हे चिंतन, हे तुमचे मनाचं वन आहे. या वेळात बाह्य जगापासून तुटून स्वतःच्या श्वासावर लक्ष करा. येणाऱ्या श्वासातून शी अक्षराचा उच्चार होतो, बाहेर पडणाऱ्या श्वासातून व अक्षराचा उच्चार होतो. हा नैसर्गिक जपाकडे तुम्ही पहा, लक्ष द्या. संसार आपल्याला बांधून ठेवतो कारण आपण त्यात गुंतलो, पण तुम्ही ज्यावेळेस श्वासाकडे पाहाल आणि श्वासातून होणारा शिव शिव उच्चार पाहाल, त्यावेळेस तुम्ही साक्षी भावात याल. आपण निरीक्षक आहोत. आपण या देहाला पाहणारे आहोत, आपण या मनाला पाहणारे आहोत, आपण या प्रत्येक श्वासाला पाहणारे आहोत. या आपण सर्वापासून वेगळे आहोत. ही अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. संसारातील प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आहे आणि जो मी अनुभूती घेणारा आहे तो मी शाश्वत आहे. देहाचं बालपण पाहिलं, तरुणपण पाहिलं, म्हातारपण पाहत आहात. ही जगातली प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे आणि न बदलणारा चैतन्य स्वरूप मी आहे. मी केवळ द्रष्टा आहे याची तुम्ही अनुभूती घ्या. मधून मधून स्वतःला आठवण करून द्या, मी जे काही करत आहे ते या देहाचं कार्य आहे. माझा आत्मा या देहापेक्षा वेगळा आहे. जन्म मरण हा देहाचा धर्म आहे. सुख दुःख हा मनाचा धर्म आहे. तहान भूक प्राणाचा धर्म आहे. मी या सर्वांना जाणणारा आहे. मी ज्ञान स्वरूप आहे. मी आनंद स्वरूप आहे. हे सद्गुरूचा बोध लक्षात ठेवा आणि सकाळी 10-15 मिनिट, संध्याकाळी 10-15 मिनिट असा तुम्ही विचार करा, विवेक करा आणि हा विवेक तुमच्या मनामध्ये
एक प्रकारचं वन तयार करतो. तिथे केवळ एकांत असतो, केवळ शांती असते. वेळ नव्हे, वृत्ती महत्वाची आहे. संत म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. संसारात राहूनही तुमची वृत्ती सात्विक ठेवली. गरजूंना तुम्ही मदत केली, भुकेल्याला अन्न दिलं, तहानलेल्याला पाणी पाजवलं, निर्वस्त्र असणाऱ्याला वस्त्र दिली, तर तुम्हाला वनात जाण्याची गरजही पडणार नाही. तुमच्या कामात प्रामाणिकपणा आणि मनात ईश्वरी स्मरण असेल तर तुमचं घर तपोवन बनेल. आणि आज उपवास करण्याची गरज आहे, डिजिटल उपवास करण्याची, मानसिक उपवास करण्याची. आज आम्हाला मोबाईलची सवय लागलेली आहे. सतत बातम्या ऐकणं, स्टेटस पाहणं, फेसबुक पाहणं, इंस्टाग्राम पाहणं. दिवसातला काही वेळ 1 तास तरी तुम्ही मोबाईलचा उपवास करू शकता का? 1 तास तरी तुम्ही टीव्हीचा उपवास करू शकता का? 1 तास तुम्ही करून पहा, पुन्हा 2 तास करा, पुन्हा 3 तास करा. आधुनिक काळात सर्वात मोठा वनवास म्हणजे छोटासा डिजिटल वनवास तुम्हाला मनात प्रचंड शांतता देऊ शकतो. संसार म्हणजे केवळ जागा नाही, तर ती एक मानसिक स्थिती आहे. जर तुमचे मन विषयात अडकलेले असेल तर तुम्ही हिमालयात गेलात तरी संसारीच असाल. आणि तुमचे मन जर भगवंतात असेल, तुमचे मन जर सद्गुरूमध्ये असेल, तुमचे मन जर सद्गुरूच्या बोधात असेल, तर तुम्ही संसारात राहूनही योगसिद्धीच्या मार्गावर आहात. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहूनही ओले होत नाही, त्याप्रमाणे संसारात राहूनही लिप्त न होणे हाच खरा योग आहे. ओम शांती शांती शांती.